हाय हॅलो, कसे आहात सर्व. वैष्णवीज मम्मी होम रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे मस्त असं अंड्याची पोळी आणि चपाती आपण बनवणार आहे. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 2-3 चपात्या होतील या एवढं पीठ मळून घेते आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त पण पीठ मळू शकता. व्यवस्थित थोडं थोडं पाणी टाकून आहे ना छान पीठ मळून घ्यायचं. व्यवस्थित छान पीठ मळून झाल्याच्या नंतर त्यावर तेलाचा हात लावायचा आणि परत व्यवस्थित मिक्स करून आहे ना मळून घ्यायचं छानपैकी. पीठ एकदम व्यवस्थित छान मऊ असं मळलं पाहिजे. पीठ व्यवस्थित मळून झाल्याच्या नंतर 5 ते 10 तुम्ही मिनिटं जेवढं पिठाला छान असंच ठेवून मळताल द्यायचं तेवढे सेट तुमचे व्हायला, छान जेणेकरून चपात्या त्याच्या होतात. चपात्या आहे ना एकदम हे मऊ तुम्ही आणि ही छान गोष्ट प्रकारे लक्षात होतील. ठेवा. यासाठी तर पीठ अशा थोडा वेळ प्रकारे ठेवून छानपैकी द्यायचं पीठ साईडला. मळून झालेलं आहे. आपण त्यात 5 ते तुम्ही 10 तुमची मिनिटं दुसरी या कामं पण पिठाला करू असंच शकता. ठेवूया. पीठ मळून झाल्याच्या नंतर सगळं ठेवून द्यायचं. हे बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता एक 5 बघा असं मिनिटं ठेवलेलं ठेवूया आहे. आपण आता आपण आणि 5-10 मिनिटं मिनिटं झाल्याच्या नंतर लगेच चपात्या लाटायला घेऊया. मी 2-3 चपात्या थोडेसे एवढंच पीठ गोळा घेतलेलं घेतलेला आहे होतं. मी. तर त्याचे आपण 3 गोळे 2 बनवून चपात्या घेऊया. अशा होतील, अशा 2 ते 3 चपात्या होतील एवढंच पीठ मी मळलं होतं. तर आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊया. अशा प्रकारे तुम्हाला जेवढी मोठी पोळी हवी असेल किंवा बारीक हवी असेल व्यवस्थित मळून घ्यायचं त्यानुसार त्या तुम्ही गोळ्यांना असा पण गोळा बनवून छानपैकी, घ्यायचं आणि जेणेकरून आहे ना पिठामध्ये घोळून व्यवस्थित घ्यायचा आपली आणि चपाती व्यवस्थित आहे ना छानपैकी लाटून मऊ घ्यायचं. अशी होईल. जेवढं तुम्ही पिठाला मळताल तेवढंच चपात्या छान होतात. आणि पिठामध्ये घोळायचं आणि चपाती आहे ना थोडीशी लाटून चपात्या घ्यायची. जमत नाहीत त्यांनी आहे ना अशा प्रकारे तुम्ही करून बघा. खूप छान हे चपात्या बघा होतात. अशा प्रकारे तुम्हाला छानपैकी एकदम लाटून झाल्याच्या असं नंतर आहे ना काही त्याला आपण एकदम थोडंसं अशी तेल ट्रिक वगैरे लावूया काही वापरायची आणि गरज थोडंसं नाहीये. त्याच्यावर एकदम पीठ साध्या सिंपल टाकूया. पद्धतीने अशा चपात्या कारण बनवू त्या शकता तुम्ही. चपातीला आहे ना असे आणि थोडेसे थोडीशी लेयर चपाती येतात. लाटून झाल्याच्या अशा नंतर प्रकारे त्यावर तुम्ही आपण आहे केलं ना तर तेल लावूया आणि एकावर एक थोडंसं अशी पीठ घडी टाकूया. घालायची, आणि त्यानंतर अशा परत अशी चौकोनी घालायची, म्हणजे आकारामध्ये व्हिडिओमध्ये चौकोनी मी जसं चपाती दाखवते होती. किंवा त्या तुम्ही प्रकारात असं तुम्ही गोल आहे पण ना ती चपाती फोल्ड बनवू करून घ्या शकता. मी आता व्यवस्थित. चौकोनीच फोल्ड करून बनवतीये. झाल्याच्या नंतर जसं तुमच्या अशी लाटण्यावर चौकोनी आहे, चपाती तुम्ही होती, असं तुम्ही गोल पण लाटायचं लाटू तर शकता. गोल पण बनवू शकता लाटून लाटून. तर अशा तर मी प्रकारे आहे त्याच छानपैकी लाटून घ्यायची चपाती. ह्याच्यामध्ये शेपमध्ये ठेवलेली आहे. पातळ अशी थोडीशीच लाटून अशी घ्यायची. बनवली आहे. लाटून तवा झाल्याच्या गरम नंतर झाल्याच्या नंतर गरम तव्यावर तव्यावर आहे ना टाकायची, चपाती छानपैकी व्यवस्थित छानपैकी भाजून घ्यायची. अशा ऑलरेडी प्रकारे तव्यावर चपाती करून थोडंसं बघा. तेल खूप होतं मऊ त्यामुळे या आणि खूप चपातीला छान लागलेलं लागते. आहे. नंतर आपण चपाती तेल जेव्हा लावणार तुम्हाला नाहीये या खाऊशी वाटत चपातीला. नाही ना, अशा प्रकारे हे बघा चपाती किती बनवा. मस्त अशी तुम्हाला नक्की छानपैकी आवडेल. चपाती दिसते त्याच्यामध्ये आहे ना आहे. लेयर वगैरे अशा सुटतात, प्रकारे असे तुम्ही पडदे चपात्या बनवा. येतात त्याला. व्यवस्थित अशा मऊ आणि तर अशा प्रकारे छानपैकी मी लागतात सर्व चपात्या भाजून ह्या. घेतलेली आहे चपाती. आणि तर आता आपण दुसरी पण चपाती यावर बनवून टाकूया. घेऊया. आणि तशीच ती पण प्रोसेस बनवून करायची. झालेली आहे. घडी तव्यावर घालून टाकून चपाती व्यवस्थित आहे ना तिला बनवायची. पण शेकून घेऊया. कशा पांढऱ्या शुभ्र हे बघा आणि ही चपाती तर एकदम छान छान अशा फुगतीये. चपात्या दिसतात अशा ते. प्रकारे आणि केलं ना खायला की पण खूप चपात्या छान छान लागतात ते. फुगतात पीठ ते. मळताना आहे ना तर तुम्ही थोडंसं मीठ साधीच चपाती टाकायचं. अशी केली जर तर मग तुम्हाला हवं ते असेल तर असं टाका, वातड नाहीतर मग लागतात जरा. नका तर टाकू. कारण मी घडी नेहमी घालून तर अशी मीठ चपाती टाकते. बनवा. खूप छान सप्पक लागते असं नाही चपाती. का, तर जरा चव नाही येत चपातीला. त्यामुळे हे बघा थोडंसं अशा मीठ प्रकारे टाकाच आणि थोडं ही थोडं छान पीठ फुगतीये पाणी चपाती. टाकून आहे ना व्यवस्थित मळून घ्यायचं. आणि 10 ते 15 मिनिटं ठेवल्याच्या नंतरच चपात्या करा कधी पण. व्यवस्थित हे बघा सर्व चपाती बाजूनी आहे छान ना भाजून शेकून झालेली घ्यायची आहे. छान चपाती. आणि ही चपाती थोडीशी फुगलेली पण आहे. जेवढं तुम्ही पीठ व्यवस्थित मळताना तेवढं तुमच्या छानपैकी सर्व चपात्या बाजूने शेकून फुगतात झाल्याच्या नंतर आणि आपण आहे एकदम ना मऊ याच पण होतात. तव्यावर आहे ना 2 अंडी तळून अशा घेऊया. मी 2 चपात्या बनवून घेतलेल्या आहेत. आता थोडंसं तव्यावर तव्यावर तेल थोडंसं तेल टाकलेलं आहे. टाकलेलं आहे. आता आपण आणि त्यावर अंडं हे फेटून अंडं घेतलेलं फेटून आहे. घेतलेलं आहे त्यामध्ये मी. हळद, त्यात हळद, थोडीशी मीठ आणि थोडीशी लाल आहे ना तिखट लाल एवढंच तिखट टाकलेलं आहे. असं बाकी पावडर काही नाही लाल टाकलेलं. तिखटाची टाकलेली तर आहे. आपण अंडं तर हे ते ना आपण आता ऑमलेट सारखं पलटून घेऊया. बनवूया. तुम्ही यामध्ये कांदा, टोमॅटो वगैरे पण ॲड तुम्ही अशा करू शकता प्रकारे भाजी तुमच्या वगैरे नसेल आवडीनुसार. ना खायला, तर मग अंड्याची पोळी खूप साध्या आणि सिंपल हे बघा पद्धतीने छानपैकी अंडं आपलं आपण बनवू तळून शकता. झालेलं आहे. आणि चपातीसोबत छानपैकी खूप छान सर्व लागतं करून खायला. एकदम छान भाजीला खाऊ वगैरे शकता. काही नसेल तर तुम्ही अशा प्रकारे अंडं आणि हे चपाती बघा पण तयार आहे खाऊ आपलं ताट. शकता. मस्त एकदम अशा पौष्टिक पोळ्या असा आणि जेवण पण होतं आणि अंड्याची नाश्ता पोळी पण होतो. आणि चपाती. तर तयार आहे बघा तर आपली व्हिडिओ आवडल्यास चपाती आणि व्हिडिओला लाईक अंड्याची करा, पोळी. शेअर करा आणि तर व्हिडिओ सबस्क्राईब करा. आवडल्यास व्हिडिओला अशा लाईक करा, साध्या शेअर सिंपल करा आणि रेसिपीसह सबस्क्राईब करा. भेटू आपण माझ्या नवीन चॅनलवर अशा रेसिपीमध्ये. साध्या आणि तोपर्यंत सिंपल सर्वांनी रेसिपी काळजी तुम्हाला घ्या. पाहायला बाय मिळतील. बाय. तर आणि चॅनलला चॅनलला सबस्क्राईब नक्की करायला करून विसरू ठेवा. नका. भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.